इतिहासे प्रदीपेन मोहावर्ण घातिना लोकगर्भग्रह कृत्सन यथावत सप्रम प्रकाशितम देवदेश धर्म. नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने. पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्राध्यापिका श्रद्धा कुंभोजकर यांची BBC मराठीनं एक मुलाखत घेतली होती. फुले शाहू आंबेडकर हेच का महत्वाचे या थीमवर बेस्ड असलेली ही मुलाखत आहे. प्राध्यापिका कुंभोजकर या मीडियाने फुगवलेल्या परंतु प्रत्यक्षात अत्यंत बालिश आणि एकांगी असलेल्या अभ्यासिका आहेत. त्या मुलाखतीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण ती मुलाखत बघू शकता. फुले शाहू आंबेडकर यांचं कार्य आणि विचार महत्त्वाचे आहे याबद्दल कोणाचंच दुमत नाही, परंतु आजच्या काळानुसार परत एकदा त्यांच्या विचारांचं ऑडिट करणं आवश्यक आहे. आज सर्वात मोठी समस्या आहे जिहाद, आणि या समस्येवरचं उत्तर कोणत्याच महापुरुषांच्या विचारामध्ये आपल्याला आढळून येत नाही. जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंत संविधान टिकणार. सगळे महापुरुष काफिर आहेत, जहन्नुमची आग त्यांना कयामतीच्या दिनापर्यंत जळत राहील, अशी भावना बाळगणारे लोक महापुरुषांचा मान मनापासून ठेवत असतील का? कदाचित केवळ अल्तकिया म्हणजे जाणीवपूर्वक दिशाभूल आणि फसवणूक करत आहेत. मूर्तीला विरोध म्हणून ज्यांनी गौतम बुद्धांचा पुतळा डायनामाइट लावून उडवला ते लोक महापुरुषांचे पुतळे शाबूत ठेवतील का? याचे ऑडिट श्रद्धा कुंभोजकर आणि BBC मराठी करताना दिसत नाही. त्यामुळे भारतीय समाजाला महापुरुष विचाररूपी गुंगीचं इंजेक्शन देऊन विनाशाकडे नेणारा एक जातीयवादी प्रॉपगेंडा, या पलीकडे कुंभोजकर आणि यांच्या विचारांना आणि BBC मराठीच्या मुलाखतीला काहीच महत्त्व नाही. MPSCच्या सिलेबसमध्ये फुले शाहू आंबेडकर या महापुरुष त्रयींवर भर दिलेला आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाचे अधिकारी भ्रष्टाचारापासून खूप दूर गेले, सचोटीने वागणारे प्रामाणिक अधिकारी ते बनले. असं झाल्याचं कुठेही दिसून येत नाही. भ्रष्टाचारासारखी ज्वलंत समस्या रोखण्याचा उपाय महापुरुषांच्या विचारांमध्ये आहे असं आपण म्हणू शकत नाही. UPSCच्या सिलेबसमध्ये कित्येक वर्षांपासून गांधी, नेहरू, टागोर या महापुरुषांवर भर दिलेला आहे. तिथला भ्रष्टाचार सुद्धा आज संपुष्टात आलेला नाही. मतांचे राजकारण, राजकीय घराण्यांचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महापुरुष बनवले जातात. शालेय पाठ्यपुस्तकातून बालमनावर ठसवत महापुरुषांना प्रमोट केले जाते असं जनतेतून म्हटलं जातं. त्यामध्ये तथ्य आहे. मूळ विचारांपेक्षा महापुरुषांना जास्त महत्त्व आल्याने त्याचे चटके आज सत्तेत बसलेल्या नेत्यांना सुद्धा बसत आहेत. गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे ही 2026 मधली ताजी उदाहरणं आहेत. जनतेनं मनापासून आणि आदराने महापुरुषांना स्वीकारणे, सत्ताधारी राजकीय पक्ष विशिष्ट झुंडीने महापुरुषांना जनतेवर लादणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्व जनता कोणत्याही महापुरुषांना सरसकटपणे स्वीकारत नसते, कारण महापुरुषांचे जसे लाभार्थी असतात तसे महापुरुषांचे पीडित सुद्धा असतात. महापुरुषांना प्रेरणास्त्रोत मानावे, परंतु कधीही न चुकणारा सर्वशक्तिमान देव समजू नये. कारण कोणत्याही एका जिथं आपली जनता कोणत्याही एका देवाला स्वीकारत नाही, तिथे देवापेक्षा गौण असलेल्या आणि मर्त मानवामधून जन्माला आलेल्या महापुरुषांना सर्व जनतेने स्वीकारले पाहिजे अशी सक्ती करता येत नाही. तशी तरतूद भारतीय कायद्यामध्ये, संविधानाच्या कोणत्याही परिच्छेदामध्ये नाही. श्रद्धा कुंभोजकर यांना आव्हान आहे की त्यांनी महापुरुष या शब्दाची व्याख्या आणि त्यांना माहीत असणाऱ्या महापुरुषांची यादी करावी, पण त्या तसं करणार नाहीत. तसं जर त्यांनी केलं तर त्यांची एकांगी विचारसरणी उघडी पडेल. कोणतेही महापुरुष सर्व जनतेला, सर्व प्रांतात, सर्व काळ स्वीकार्य नसतात. प्रादेशिक राजकारण बदललं की महापुरुष बदलतात. उदाहरणार्थ, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर जयंती साजरी करणाऱ्या सरकारी यादीमध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा समावेश झाला. यशवंतराव चव्हाण हे महापुरुष या यादीतून कधीच गुपचूपपणे बाद करण्यात आलेले आहेत. अफगाणिस्तानचं राजकारण बदललं, गौतम बुद्धांचा पुतळा उडवण्यात आला. सोव्हिएत युनियनचं राजकारण बदललं, लेनिन, स्टॅलिन यांचे पुतळे पाडण्यात आले. बांगलादेशचं राजकारण बदलल्यावर शेख मुजीबुर रहमान, रवींद्रनाथ ठाकूर यांचे पुतळे सुद्धा पाडले. साऊथ आफ्रिकेमध्ये गांधींचे पुतळे पाडल्याची घटना सुद्धा घडलेली आहे. त्यामुळे महापुरुषांना कमी महत्त्व द्या आणि त्यांच्या विचारांना जास्त महत्त्व द्या. उदाहरणार्थ, कारण महापुरुष हे सार्वभौम नसतात. उदाहरणार्थ, एक सामान्य माणूस जो देवाला मानतो तो हत्या करायला घाबरतो, कारण त्याला माहीत असतं की देवाची सत्ता ही सार्वभौम आहे.
ती आपल्यावर लक्ष ठेवते आणि आपल्याला शिक्षा करण्याची शक्ती सुद्धा त्या सत्तेमध्ये आहे. त्याउलट महापुरुषांना जेव्हा सार्वभौम बनवलं जातं तेव्हा त्यांनी लिहिलेलं एखादं पुस्तक जनतेवर जगण्याचे नियम म्हणून मानलं जातं. पण जे अपराध घडतात त्या सर्व अपराधांवर लक्ष ठेवण्याची आणि नियम मोडणाऱ्या सर्व दोषींना शिक्षा करायची सक्षम यंत्रणा महापुरुषांकडे नसते आणि त्यांच्या छापील पुस्तकात तर अजिबातच नसते. त्यामुळे महापुरुष आधारित व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आणि अराजकतेचं प्रमाण आपल्याला जास्त मिळतं. महापुरुषांनी ज्या गोष्टी करू नका असं सांगितलेलं असतं त्याच गोष्टी त्यांचे अनुयायी अगदी निर्ढावलेपणानं करत असतात. तसंही श्रद्धा कुंभोजकर यांच्या चेहऱ्याची ठेवण बिहार राज्याचे महापुरुष लालू प्रसाद यादव यांच्यासारखीच आहे. लालू प्रसाद यादव महापुरुष कसे हा प्रश्न विचारू नका. ज्या व्यक्तींची नावे शासकीय शाळा, महाविद्यालय, रस्ते, उद्यान, ऑडिटोरियम, रुग्णालय, इमारती, सरकारी योजना यांना दिलं जातं त्यांना महापुरुष समजले जावे असा संकेत असतो. आपल्या प्रभागातल्या नगरसेवकांना आपल्या जुगारी आणि मद्यपी बापाचे नाव महानगरपालिकेच्या शाळा, महाविद्यालय, उद्याने, रुग्णालय यांना दिले तरी तो मद्यपी आणि जुगारी माणूस महापुरुष समजला जातो. त्या अर्थाने लालू प्रसाद यादव यांच्या नावाचं कॉलेज सुद्धा बिहार राज्यात आहे म्हणून ते महापुरुष आहेत. सर्वसामान्य माणसाच्या मनात महापुरुषांविषयी आदराचीच भावना असते आणि ती भावना अबाधित ठेवण्याचं दायित्व महापुरुषांचे अनुयायी, त्यांचे समर्थक, त्यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या संघटना या सर्वांचं असतं. महापुरुषांविषयी प्रश्न, चिकित्सा, टीका करण्याची मोकळीक असावी. टीका सहन होत नाही म्हणून संबंधित व्यक्तीला जातीवाचक, आई बहिणीवरून शिव्या देणे, हल्ला, मारहाण, शैफिक करणे, लहान मुलांना घरातून उचलून महापुरुषांच्या पुतळ्यासमोर नेऊन माफी मागायला लावणे असला प्रकार करू नये. महापुरुषांच्या वंशजांवर सभ्य आणि संसदीय भाषेमध्ये टीका केली तर संबंधित व्यक्ती झुंडशाही आणि कायदेशीर दहशतवादाला बळी पडू नये. कारण त्यांचे महापुरुषांचे वंशज सुद्धा या देशाचे सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यांना देशाचे मालक किंवा अनभिषिक्त राज्यकर्ते बनवण्याचा प्रयत्न करू नये. वंशजांनी सुद्धा कोणत्याही शासकीय अथवा संसदीय पदावर कार्यरत किंवा अधिकार नसताना अमुक व्यक्तीला अटक झालीच पाहिजे, अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई केलीच पाहिजे असे आदेश काढू नये. सर्वात महत्त्वाचं, गेल्या कित्येक दिवसांपासून महापुरुषांच्या अपमानाची बातमी आपण सोशल मीडिया आणि मराठी न्यूज चॅनलवर बघत आलेलो आहोत. महापुरुषांच्या अपमानाची व्याख्या करावी, तसा कायदा केला पाहिजे की कोणाकोणाला महापुरुष समजायचं, महापुरुषांचा अपमान होतो की नाही हे व्यक्तीची जात, राजकीय पक्ष, विचारसरणी, संघटना हे सर्व निकषावर तपासून बघितलं पाहिजे. तरच या महापुरुषांच्या देशामध्ये एक सर्वसामान्य माणूस सुखासुखी आणि भयमुक्त आयुष्य जगू शकतो. आपण एक वाक्य नेहमी ऐकत आलेलं आहे की महापुरुषांचे दैवतीकरण करू नका, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये महापुरुषांना देवापेक्षा जास्त महत्त्व दिलं जात आहे. इथेच खऱ्या अर्थानं महापुरुषांचा पराभव होतो. महापुरुषांचे विचार, कार्य हे कितीही महत्त्वाचे असले तरी त्याचे मोल सर्वसामान्य माणसाचे आयुष्य आणि सुरक्षा देऊन केले जाऊ शकत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाचे आयुष्य आणि त्याची सुरक्षा हेच जास्त महत्त्वाचे आहे आणि त्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. आता इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.